नमस्कार. अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग 76वा आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. अर्जुन रुपालीचे बाबा आवाज देतात तसं अर्जुन त्यांच्याकडे प्रश्नार्थी नजरेने पाहतो. सगळ्यांचंच लक्ष रुपालीचे बाबा बोलतात त्याकडे जातं. रुपाली पण तिच्या बाबांना पाहत होती. मी रुपाली आणि बाळाला थोडे दिवस घरी घेऊन जाऊ का? रुपालीचे बाबा खूप हिम्मत करून बोलतात. तसं सगळे घाबरून अर्जुनकडे पाहू लागतात. रुपालीची आई पण घाबरून रुपालीच्या बाबांकडे पाहतात. आता कुठे अर्जुन आणि रुपालीच्या बाबांमधलं नातं सुरळीत होत होतं. त्यात रुपालीचे बाबा यांनी रुपाली आणि बाळाला सोबत घेऊन जाण्याचा विषय काढल्यावर तो कसा रिॲक्ट करेल म्हणून काळजीच वाटत होती त्यांना. बाबा, रुपाली आणि बेबीला आत्ताच तुमच्यासोबत पाठवायला माझं मन तयार होणार नाही. जेव्हापासून बेबी झाले तेव्हापासून एक क्षण पण दूर नाही राहिलो तिच्यापासून. आत्ताच फादर होण्याची फिलिंग अनुभवत आहे आणि ती फिलिंग किती स्पेशल असते हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती असेल. खरं तर सॉरी, तेव्हा एक वडील म्हणून मी तुमच्या भावना समजू शकलो नाही. पण आत्ता मी काहीच दिवस झालेत एका मुलीचा बाप होऊन तरी मला तिला एक क्षण नजरेसमोरून दूर करू वाटत नाहीये. रुपालीची तब्येत थोडी ठीक झाल्यावर आणि बेबी थोडे मोठे झाले की तुम्ही त्यांना घेऊन जा. पण प्लीज आत्ता मी नाही पाठवू शकत. वाटलंच तर तुम्ही आणि आई तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस इथेच राहा. मला काहीच प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा. तुमच्या मुलीचं घर आहे, मग तुमचा पण अधिकार आहे तिच्या घरावर. तुम्ही इथेच राहा, अर्जुन बोलतो. खरं तर अर्जुनने रुपाली आणि बेबीला घेऊन जायला नकार दिला असला तरी रुपालीच्या बाबांना त्या गोष्टीचा अजिबात राग येत नाही किंवा वाईट वाटत नाही. उलट त्याचं रुपाली आणि बाळावर असलेलं प्रेम, त्यांच्याप्रती असलेली काळजी पाहून त्यांचा ऊर भरून येतो. रुपालीची आई आणि रुपालीसुद्धा प्रेमाने अर्जुनला पाहत होते. रुपालीचे बाबा अर्जुनला पाहून रुपालीकडे पाहतात. आज त्यांना त्यांच्या मुलीच्या चॉईसवर गर्व होता. तिची निवड चुकली नव्हती. जेव्हा तिने अर्जुनसोबत लग्नाचा हट्ट केला तेव्हा त्यांना मनातून तिचा खूप राग येत होता. स्वतःहून पायावर धोंडा पाडून घेत आहे असं वाटत होतं. पण कोणालाच न दिसलेलं अर्जुनच्या नजरेतलं प्रेम रुपालीला दिसलं होतं. तिने कधीच तिच्या प्रेमावर आणि त्याच्यावर असलेल्या विश्वासावर संशय घेतला नव्हता किंवा उलट स्वतःला प्रश्न विचारला नव्हता. काहीच हरकत नाही, मी आणि रुपालीची आई 2-3 दिवसा मिळून रुपाली आणि बाळाला भेटायला येत जाऊ. रुपालीचे बाबा हसून त्याला बोलतात. अर्जुन म्हणतोय तर काही दिवस राहा की इथेच. अर्जुनचे डॅड रुपालीच्या बाबांना बोलतात. नको दादा, मुलीच्या घरचे पाणी पण पित नाही. एवढं तर आपण मानत नाही, पण राहायला नाही जमणार आम्हाला. रुपालीचे बाबा हात जोडून बोलतात. अहो दादा, आता असं कोणी मानत नाही. तसेही रुपाली तुमची एकुलती एक मुलगी आहे. मग मागे पुढे तीच तुम्हाला सांभाळणार आहे. मग आत्तापासूनच सांभाळलं तर काय बिघडलं? अर्जुनची मॉम पण हसून बोलतात. नंतरचं पाहू नंतर, पण आत्ता खरंच नको. आम्ही येत जाऊ अधूनमधून, रुपालीची आई त्यांना बोलतात. मग कोणी जास्त फोर्स करत नाही त्यांना. रुपालीची आई बाबा गेल्यानंतर रुपाली तिच्या रूममध्ये निघून गेली होती. कारण बराच वेळ एका जागी बसली होती तर तिची पाठ दुखायला लागली होती. बेबी मात्र अजून झोपलेच नव्हते तर आरव तिला घेऊन हॉलमध्ये बसला होता. अर्जुन पण त्याच्या शेजारीच बसला होता. काय करणार, बाळाला एकट्याला सोडून जायची इच्छाच होत नव्हती. भाई, तुला रूममध्ये जायचं असेल तर जा, मी एंजलला सांभाळतो. आरव त्याच्या मांडीवर असलेल्या बेबीकडे पाहून बोलतो. नको, मी बसतो इथेच. तुझं झालं की मग तिला रूममध्ये घेऊन जाईल, अर्जुन बोलतो. तुला माझ्यावर विश्वास नाहीये ना? आरव डोळे बारीक करून विचारतो. तसं अर्जुनला काय बोलू तेच सुचत नाही. खरंच होतं, बेबी झाल्यापासून त्याला तिच्या बाबतीत कोणावर विश्वास ठेवू वाटत नव्हता. एवढंच काय तर रुपाली बाळाची आई असून सुद्धा त्याला तिच्यावर पण विश्वास ठेवू वाटत नव्हता. एवढा इन्सिक्युअर झाला होता बाळाच्या बाबतीत. असं काही नाही, प्रिन्सेसला भूक लागते सारखी म्हणून म्हणत होतो. ती रडायला लागली की मी लगेच घेऊन जाईल तिला, अर्जुन बोलतो. बाई, आत्ता ठीक आहे, पण उद्यापासून तू ऑफिसला गेल्यावर काय करणार आहे? एंजल पण सोबत घेऊन जाणार आहे का? आरव भुवयावर करून त्याला विचारतो. तसं अर्जुन विचारातच पडतो. खरंच, उद्यापासून तो ऑफिसमध्ये गेल्यावर काय करणार होता? मुळात त्याचं ऑफिसमध्ये मन लागणार होतं का? तेव्हाच तेव्हा पाहू दे तू तिला इकडे, तिला झोप आली आहे, अर्जुन बोलून बाळाला उचलून घेतो आणि सरळ त्याच्या रूमच्या दिशेने निघून जातो. तर स्टोरी खरंच खूप इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढे पाहूया. भाई, दिस इज नॉट फेअर. मी खेळत होतो ना तिच्यासोबत. भाई, आरव पाठीमागून ओरडत होता, पण ते ऐकायला अर्जुन तिथे थांबलाच नाही. उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे तर आज जेवढा वेळ बेबीसोबत घालवता येईल तेवढा वेळ आरवला तिच्यासोबत खेळायचं होतं. आरव, अरे का ओरडत आहे? घरात एक बाळ आहे आता, याचं तरी भान ठेवत जा. मॉम आरवला ओरडत त्याच्याजवळ येत बोलतात.
बाई बघ, मी बेबीसोबत खेळत होतो तर तिला घेऊन गेला, आरव चिडून बोलतो. तिच्यासोबत खेळायला? बेबी काय एवढं मोठं झालं आहे का? आणि उशीर बघ किती झाला आहे. सकाळी खेळ काय खेळायचंय ते. जा जाऊन झोप आता. मॉम बोलतात तसं आरव बारीक तोंड करून त्याच्या रूममध्ये निघून जातो. मॉम त्याला पाहून नकारार्थी मान हलवून त्या पण त्यांच्या रूममध्ये जातात. अर्जुन बेबीला घेऊन रूममध्ये येतो तर रुपाली बेडवर झोपली होती. तिला झोप लागली होती. दिवसभर थकली होती. काम काही नव्हतं पण बेबीमुळे थकून जात होती. त्यात आज हॉस्पिटलमधून घरी आल्यावर पण सगळे बेबीला पाहायला आले होते तर तिला आराम करताच आला नव्हता. त्यामुळे आता बेडवर पडल्या पडल्याच तिला झोप लागली होती. प्रिन्सेस, मम्मा खूप थकली आहे त्यामुळे अजिबात रडायचं नाही, अर्जुन त्याच्या मुलीला प्रेमाने बोलतो. तसं खूप काही कळाल्यासारखं बेबी पण गालात हसून त्याला पाहतं. अर्जुन बेबीला रुपाली शेजारी बेडवर झोपवतो आणि दुसऱ्या बाजूने पिलो लावून पटकन कपडे चेंज करून येतो. बेबी हातपाय हलवून हळूहळू तोंडातून आवाज काढत होती. बराच वेळ झाला होता तिला दूध पिलेलं. बेबीला भूक लागली असेल म्हणून अर्जुनच्या मनात असून सुद्धा त्याला तिला तसं झोपू देऊ वाटत नाही. अर्जुन रुपालीला उठवणार की बेबीला भूक लागते तसं ती पण रडायला सुरुवात करते आणि आता तिचा आवाज ऐकून अर्जुनचा जीव मात्र वर खाली होतो. रुपाली, रुपाली उठ, बेबीला फीड कर, भूक लागली आहे तिला. अर्जुन रुपालीच्या खांद्याला हलवून उठवतो. तसं रुपाली जबरदस्ती डोळे उघडते पण बेबीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिची झोप लगेच उडून जाते आणि ती एकदम अशी दचकते. हळूहळू ती घाईत उठत होती म्हणून अर्जुन तिला बोलतो. रुपाली उठून बसते तर अर्जुन तिच्या मांडीवर एक उशी ठेवतो आणि मग बेबीला तिच्या मांडीवर देतो. दूध पोटात जायला सुरुवात झाल्यावर लगेचच बेबीचा आवाज बंद होतो आणि त्या जागी चुटचुट दूध पिण्याचा आवाज येतो. तर स्टोरी खूप छान आहे आणि इथून पुढचेही भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही डेली स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. येथेच थांबूया. धन्यवाद.